देवा आवटे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचं आहे. तर समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी तर थोडासा बदल पाहायला मिळेल. मनोज उघडे यायचा आपण, कारण तर या ठिकाणी मात्र सामना चालू होण्या अगोदरच धनगरवाडी संघासाठी हॅट्रिक साठी मात्र सुक्रे आवटे साहेबांकडनं 2000 पारितोषिक लावलं गेलं. या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे धनगरवाडी संघ. सुक्रे आवटे साहेबांच्या शुभ हस्ते निश्चितच आपण आदिवासी प्रीमियर लीग जी थोड्या म्हणजे 9 डिसेंबर पासून जी सुरू होणार आहे त्या स्पर्धेमध्ये पॅकरच्या भूमिकेत आपण ज्यांना पाहू शकाल श्रावणी 11च्या संघाचे संघमालक सुक्रे आवटे यांच्याकडनं धनगरवाडी संघासाठी मात्र 500 रुपयांचं पारितोषिक 2000 रुपयांचं पारितोषिक लावलंय हॅट्रिक साठी. तर घेऊन चलतो मैदानाकडे. या ठिकाणी मात्र दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. तसेच कारण दोन्ही संघांच्या 2 खेळाडूंना दुखापत आहे तर त्यांना मात्र विदाऊट शूज खेळण्यास परवानगी दिलेली आहे. तर याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघामध्ये एक खेळाडू आहे तर दोघांना मात्र शूज न घालण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तर देवा आवटे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर समालोचन कक्षेची आपण त्वरित संपर्क साधायचा आहे, किंवा रोहिदास पारदी या लवकर. या ठिकाणी मात्र आपली आतुरतेने वाट पाहिली जाते. तर घेऊन चलतो मैदानाकडे. ज्या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आणि या ठिकाणी मात्र संतोष भगत यांच्याकडनं हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे, म्हणजे 3000चं पारितोषिक लावलं गेलं. पहिल्या चेंडूवर मात्र थोडंसं मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर श्री गणेश होतोय 2 धावा आणि या 2 धावेनच खाता तर आपण सलामीची जोडी पाहतोय. एक अंबरनाथ तालुक्यातील एक चांगलं नेतृत्व ज्याने खऱ्या अर्थाने कासगाव संघ घडवला तो तुम्हा आम्हा सर्वांचा सुपरिचित आणि माझे जवळचे मित्र स्ट्रायकर पर्यंत आपण पाहतोय श्रीपत कडाळी साहेबांना. इथे मात्र चेंडूला फक्त सन्मान दिला कारण चेंडू तेवढ्या ताकदीचा होता. खूप वर्षाचा अनुभव आहे, खूप वर्षाचा अनुभव ची शिदोरी घेऊन हा फलंदाज या ठिकाणी मात्र खेळपट्टीवर खेळतोय. कारण सलामीची जोडी या ठिकाणी मात्र थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला कारण श्रीपत आणि रमेश ही जोडी आली नेहमीच आनंदाला आपण पाहतोय. परंतु या ठिकाणी काहीतरी रणनीती असेल ही ठोस संघाची. यापुढील निश्चितच आपण समालोचन ऐकू शकाल. याच विभागातील एक दमदार आवाज मनोज उघडेंचा. तर थँक्यू तुकाराम साहेब. या दरम्यान चालू सामना आपण पाहतोय धनगरवाडी बनाम भोज एक कोंडेश्वर विभागातील संघ तर याच विभागातील संघ आनंदनगर MIDC या विभागातील संघ आपण पाहतोय. म्हणायला गेले तर नक्कीच श्रीपत बनाम अरुण असा सामना आपण पाहतोय. चेंडू मात्र क्लासिकल फटका टायमिंगली शॉट पाहतोय आपण लॉंग ऑफ रिझन मधनं जीवन येथील 1 ॲक्शन मध्ये चेंडू उचलतील, चेंडू उचलून फेकतील तर स्पर्य ह्या एकच धाव एका धावेपेक्षा काही जास्त नसेल. सलामीची जोडी मैदानात जात असताना आपण पाहतोय श्रीपत आणि रमेशची जोडी आपण मैदानात पाहतोय. तर दत्ता कांबडी मॅन फ्रॉम बोनुली कुठे असतील तर त्याचे संपर्क साधायचा आहे. दत्ता कांबडी. चला पंच सामना चालू करा.
हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. गुडलँड स्पॉटचा वापर केला जातोय वारंवार. खूप टप्प्याचा चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती. ती मात्र झाली गेली. धावफलकावर धावसंख्या 3 धावा. स्कोरच्या भूमिकेत आपण पाहू शकता रोहिदास पारदीला. हा चेंडू मात्र स्लॉट मध्ये होता. पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते. पंचांनी अपील इथे मात्र फेटाळून लावली दिली. तर दत्ता कांबळे आपण कुठे असाल तर टेचे संपर्क साधा. किशोर उघडे मॅन फ्रॉम बोनोली यांची जर गाडी तुमच्याकडे असेल तर ती कुठे ठेवली फक्त हेच कळवा आणि चावी द्या. चला पंच सामना स्पीड अप करा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुनीलला आपण पाहतोय किचच कमी वयातच काय गोलंदाजी केली जाते सुनीलच्या माध्यमातून. एक अनुभवी म्हणून ओळख असेल याच संघामध्ये रामदास कांबडीला आपण पाहू शकाल. खूप दांडगा अनुभव. तर हा चेंडू मात्र स्लॉट मध्ये होता. गुडलँड स्पॉटचा पुन्हा एकदा वापर केला होता. गॅपच्या सिलेक्शन डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स आणि चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धाव पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या येऊन टपल्या चौकाराच्या मदतीने अद्याप 7 धावा. डीजे चेंडू मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला हुक केलं. चेंडू पुन्हा एकदा येईल फाईन लेग कव्हर मध्ये. मात्र चौकार येईल. बॅक टू बॅक 2 चौकार येतात फाईन लेग कव्हर मधनं आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तर चौकाराच्या मध्ये धावफल घेऊन पोचले 11 धावा. दत्ता कांबळे आपण कुठे असाल तर टेचची संपर्क साधावा. चेंडू मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. चेंडूला पुन्हा एकदा हुक केलंय. जाऊन आदळलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या टप्प्यावर एकदम काटोकाट मात्र जी पट्टा लावलाय त्याच्यावर चेंडू आदळला. षटकार डीजे. तर षटकाराला 2 चौकारानंतर लगेच षटकाराला कर्फ्यू समाचार चालू आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि रिव्हर्स सक्सेसफुल विकेट. षटकार. हो तर 4 चेंडू आणि तब्बल 20 धावा खर्च केल्या गेल्यात. खरपूस समाचार P2च्या षटकामध्ये सुनीलचा. आई चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाईल आणि लगातार 5वा मोठा फटका येतोय श्रीपतच्या बॅट मधनं.
बिगिट चौकार डिपेक्स्टा कव्हर मध्ये आणि या चौकाराच्या मध्ये आपलं वेगाने पुढे सर्कल 27 धावा डीजे हा चेंडू मात्र जोरदार अपील केली जाते इथे मात्र आत्मविश्वास पुण्याला आला मी तर म्हणेन बघा दडपण आला असेल मी नक्कीच 24 धावा खर्च केला होता 5 चेंडू मागे आणि इथून मात्र हिट विकेट का पंच हिट बॅट नक्कीच फलंदाज बाद श्रीपाद बॅक टू पहिले करताना आपण पाहतोय गोलंदाज हरी चंद्रला रमेशने मात्र दोन चेंडू फेस केलेत तर दोन्ही चेंडू डॉट खेळला गेलाय हरिचंद्र येतोय दुसऱ्या स्पेल मध्ये हरिचंद्राचा हा चेंडू इथे मात्र स्टंपच्या मिडल स्टंपवरनं जातोय डॉट चेंडूची सांगता डॉट चेंडूची सांगता इथे मात्र आपण पाहतोय मात्र पहिल्या स्पेलमध्ये काही गोलंदाजी केली होती तीच गोलंदाजी आताही पाहायला भेटेल का तर यानंतर होणारा सामना असेल चिखलोली बनाम कुशिवली दोन्ही संघाच्या संगणकाला सेफ असेल इथे मात्र फलंदाज सेफ असेल फलंदाजी मार्क फलंदाज आपण पाहतोय सुनीलला तर पहिला फलंदाज बाद झाला गेलाय श्रीपादच्या बाद झाल्यानंतर कुठेतरी मी तर म्हणेन पूर्ण संघ मात्र दबावामध्ये खेळला जातोय कारण डॉट चेंडू वारंवार खेळले जातात सुनीलला इथून मात्र जबाबदारी उचलून घ्यावी लागेल सलामीचा फलंदाज अजूनही रमेशला आपण पाहतो लेफ्ट हँड बॅट्समॅन आपण पाहतोय एकही मात्र त्याच्या बॅटमॅन धाव गेली नाहीये लेगवायच्या साहाय्याने मागच्या चेंडूवर एक धावाले एक दांदार पुढे सरकला 28 धावा धापल कव्हर लागल्या गेल्यात 3 चेंडू एक धाव खर्च केले मागच्या मात्र पहिल्या P1च्या षटकामध्ये मात्र फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या तिथून मात्र त्या धावांवर पाणी फिरण्याचं काम केलं सुनील या गोलंदाजाने 24 धावा खर्च केला मात्र एक डॉट चेंडू खेळला गेला चेंडू मात्र हलक्या हाताने पुश केलाय थोडीशी फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्यात यश आले डॉट चेंडू आला अद्याप 2 चेंडू शिल्लक असतील इथून मात्र तब्बल फलक पुढे सरकले गेले कॅप्च्युलेशन केले सेट ड्राईव्ह केले गेले एक चेंडू मात्र उचलला गेला फर्स्ट सेक्शन मध्ये डायरेक्ट हिट दिले जात आहे तर व्हॉट अ हिट तर पाहायला भेटलं मात्र स्वतःला इथून मात्र दडपण मनात ठेवून गोलंदाजी केली जाते आणि नक्कीच सुनीलच्या धावा या कव्हर केल्या जातात अजूनपर्यंत 5 चेंडू फेकलेत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात म्हणजे दुसरा स्पेल तर मात्र केलं जाते हरिचंद्रच्या माध्यमातून नक्कीच अफलातून गोलंदाजी मी तर म्हणेन कारण शेवटचा चेंडू आहे 2 षटक अद्याप कंप्लीट व्हायला आलेत आणि फक्त धावा खर्च केल्यात अजूनही 2 षटकामागे 11 चेंडू फेकलेत आणि 5च धावा खर्च केल्या जातात इथून मात्र या हरिचंद्र चौधरीच्या माध्यमातून अंबरनाथ विभागातील एक रनर म्हणून ज्यांची ओळख असेल त्यांच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय
हा चेंडू डॉट चेंडू 12 चेंडू तब्बल पैकी केले आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्यात आणि 24 धावा इथून मात्र खर्च केल्या होत्या 6 चेंडू मागे सुनीलने. ओव्हर संपतेचा इशारा 3 ओव्हर संपल्यानंतर धापलकावर धावसंख्या जागे टोटल स्कोर आपण पाहतोय 24 धावा डीजे. धमाधम असा दम दाखवला गोलंदाजी मार्कवर मध्ये. मात्र हरिचंद्र चौधरीने काय दम दाखवला गेला. दुसराच फेल हाताळले गेले, 2च धावा खर्च केला. पहिलेच फेल हाताळले गेले, 3च धावा खर्च केल्या गेल्या. सुनीलने मात्र त्याच्या गोलंदाजीवर पाणी फेरण्याचं काम केलं. ज्या रन रेट रिक्वायर रन रेटची गरज होती तो रिक्वायर रन रेट मात्र अजूनही मी तर म्हणेन चांगल्या धावा बनू शकतात, कारण 29 धावा तब्बल धाव फलकावर लागल्या गेल्यात. 5 धावा या हरिचंद्रच्या असतील आणि 24 धावा या मात्र एकट्या सुनीलच्या असतील. इथून मात्र जर फलंदाजी मार्कवर आपण श्रीपातला पाहिलं असतं तर नक्कीच आगळं वेगळं चित्र पाहायला भेटलं असतं. दुसरा ओव्हर हाताळला जाईल तर मात्र तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनुभव पणाला लाभला जाईल का. इथून मात्र रामदास कांबडीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर व्हर्टी विन कडनं गोलंदाजी पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म द राऊंड विकेट गोलंदाजी केली जाते. इथून मात्र पहिला चेंडू फेकण्यासाठी सुनीलसाठी पहिला चेंडू. हा चेंडू मात्र किशोर उघडे किशोर भिवा उघडे महाराष्ट्र पोलीस यांची कुठे असाल आपण तर नक्कीच तुम्हाला कमिटी कक्षामध्ये बोलवलं जात आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डॉट आले गेलेत. अजूनही एकही मोठा फटका मात्र पाहायला भेटला नाही. श्रीपाद बाद झाल्यानंतर हा चेंडू इथे मात्र डॉट अतिरिक्त चेंडू मात्र अतिरिक्त चेंडूच्या साहाय्याने धावपळ पुढे सर केले. 30 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. तर वाईट चेंडूच्या साहाय्याने 2 चेंडू फेकी केलेत, 1 धाव खर्च केली जाते. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाही. गोल्डन स्पॉटचा वापर केला होता. चेंडूवर येथील जीवन 1च धाव असेल. फर्स्ट सेक्शन मध्ये चेंडू उचलला गेला. 1 धावेपेक्षा काही जास्त नसेल. धापलकावर धावसंख्या 1 पुढे सरकेल. 31 धावा अजूनही मात्र धापलकावर लागल्या गेल्यात. नक्कीच 45 ते 50 धावा जरी लागल्या ना तरी त्याही धावा डिपेंड करू शकतो, कारण गोलंदाजी ही ताकद आहे या श्रीपाद कडाळीची. मात्र आज कुठेतरी अनंता थोडस दडपण आलं गेलं. अनंत नसल्याने अनंत असलं असतं तर नक्कीच चित्र वेगळं पाहायला काही कारण असतं. मात्र अनंताला यायला जमलं नाहीये. अनंत आंबेरीची कमतरता मात्र भासली जाते. हा चेंडू मात्र शॉटमध्ये चेंडू बाद फिल्डरच्या अबाकाच्या बाहेर होता. नो मॅन्स लँड मध्ये मी तर म्हणेन हा झेल होता. चुकी केली गेली. 2 धावा इथे मात्र येतील. 2 धावेने धापला पुढे सरकेल. धापलकावर धनक्या स्लॉट मध्ये चेंडू होता. अजूनही काही जे चेंडू शिल्लक असतील बघा.
6 चेंडू मात्र रमेश खेळला गेला. 6 चेंडूमध्ये 5 चेंडू डॉट आणि हा पहिला चेंडू मात्र त्याच्या बॅटमधनं येतोय तो 2 धावा. दोन धावेन धावपल सर्कल 33 धावा धावपलकावर. हा चेंडू मध्ये टॉपेज असेल बॅटच्या पट्ट्यात चेंडू प्रॉपर आला नाही. चेंडू खाली 3 शतरक्षक नो मॅन स्लाइड मध्ये चेंडू फळला गेला आणि त्याच मात्र रूपांतर 2 धावेमध्ये. आणि इथून मात्र चुकीचा थ्रो मात्र पाहायला भेटतं त्याच रूपांतर इथे मात्र 36 धावा धावपलकावर 3 ने वाढ दिली जाईल. 36 धावा धावपलकावर लागल्या गेल्या. 40-45 जरी धावा झाल्या तरी सन्मानजनक स्कोर मानला जाईल कारण आज मात्र थोडेसे लो स्कोरिंग सामने पाहायला भेटतात. छत्तीस धावा धावफलकावर. रामदासचा अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. एक अवंतर चेंडू फेकला होता. हा चेंडू मात्र शॉट मध्ये चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स स्क्वेअर लेग बाउंड्री मागे 1 बाउन्स चौकार तिथे. सामना स्पीडअप करा पंच. अजूनही 2-3 सामने शिल्लक असतील कारण दुसऱ्या फेरीतील 2 सामने तिसऱ्या फेरीचा एक सामना असेल. चौकाराच्या मदतीने धावपकार धावसंख्या ज्या धावफलकाची गरज होती 40 धावा लागल्या गेल्यात म्हणजे 10.00 ची सरासरीने खेळी केली जाते. सनवार शेठ आपण बाहेर राहायचंय. प्रथम येतोय गोलंदाजी मार्कवर. नक्कीच अजूनही सलामीचा फलंदाज मैदानात आहे. त्याच्या बॅटमध्ये एकही मोठा फटका पाहायला भेटला नाही. स्वतःने मात्र 7 चेंडू खेळले आणि 5 धावांचे योगदान दिले. हा चेंडू मात्र क्रॉस द लाईन खेळला. चेंडूला मात्र हुक केलं जाते. चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिजन मधनं. जसं सांगितलं गेलं तसं ऐकायला गेलं मी तर म्हणेन. आणि दत्ता साहेब आपण खूप लवकर आलात. तुमचं सुद्धा स्वागत असेल. तुकाराम वाघ आपण कुठे असेल तर दत्ता साहेब आलेत. चौकार येते. चौकाराच्या मदतीने धापक वेगान पुढे सरकले. 44 धावा अजूनही येणारे चेंडू 5 असतील आणि 5ही धावा आल्या तरी 49 धावा बनल्या जातील आणि 50 धावांचा टार्गेट उभारला जाईल की चित्र वेगळं पाहिले जातील. 50+ धावाही होऊ शकतील. इथून मात्र सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात. हा चेंडू बॅटला स्लॉट मध्ये आहे. हा चेंडू इथून मात्र एकच धावा असेल. बघा रन होत होती मी तर म्हणेन रन झाली असती. एकेरी धाव जरी आली तरी धावपल पुढे सगळे 45 धावा धावपलकावर लावल्या गेल्यात. त्याचं मोठं योगदान मी म्हणेन श्रीपतने दिलं गेलं. इथून मात्र 24-26 धावांचं योगदान मात्र दिलं गेलं श्रीपतच्या माध्यमातून. कारण एका ओव्हरमध्ये 24 आणि पहिला ओव्हर खेळत असताना एक चेंडू स्पेस केलेला त्यामध्ये 2 धावा आल्या होत्या श्रीपतच्या माध्यमातून. आता मात्र प्रथम येतो गोलंदाजी मार्कर मलंगड इनवरनं. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील या सामन्याचे पहिल्या इनिंगचे. चला दंगरवाडी संघ का वेळ घेता आपण. नक्कीच दोन्ही संघामध्ये एक प्लेयरला शूज माफी आहे कारण थोडेसे
अडचण येते. हा चेंडू मात्र गॅप शॉट शिलेक्शन चेंडू पडल्यानंतर थोडा स्पीड थांबला गेला चेंडूचा. चेंडू खाली येतील जीवन आणि चेंडूला अडवले गेले. एकदा पूर्ण दुसरी धाव सुद्धा पूर्ण तिसरी धाव धावली जाईल का? नाही, नक्कीच 3 धावा कंप्लीट. चौथी धाव मात्र घेण्याच्या नादात थांबवले गेले आणि 48 धावा माफी असावी 48 धावा धावफलकावर लागले गेलेत. अजूनही 2 धावा आले तर 50शी गाठली जाईल. आजच्या दिवसातील मात्र हाय स्कोर पाहायला भेटेल का? हा चेंडू मात्र पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडूला जागा बनवून खेळला गेलाय आणि 50 कंप्लीट झाल्या गेल्यात. 52 धावा धावफलकावर आणि अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच पहिला चौकार आला, त्यानंतर 1 धाव आली, त्यानंतर 3 धाव आल्या, त्यानंतरही 1 चौकार आला. म्हणजे डॉट बॉल एकही नाहीये. 52 धावा धावफलकावर 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाहीये. डॉट चेंडू आता मात्र कुठेतरी शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 52 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथे मात्र शेवटचा चेंडू 1 धाव, 2 धाव, 3 धाव, चौकार, षटकार की डॉट की झैल काही लिहिलं जाईल. हा चेंडू इथे मात्र ब्लॉकरचा मार केला जोरदार अपील केली जाते. बॅट कड होती, नक्कीच आवाज आला होता. 1 धावेल, 1 धावेंदा फलक पुढे सरकेल. 53 धावा आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक उच्चांक इथे मात्र गाठला जातोय. 54 धावांचा इथे मात्र टार्गेट ठेवला जाईल या धनगरवाडी संघा अगेन्स्ट. ज्याचा 54 धावा म्हणजे 10.90 ची सरासरी मात्र गाठावी लागेल. येणारे 30 चेंडू आणि लागणारी धावसंख्या 54. टार्गेट असेल आपण मात्र नक्कीच त्याचं लक्षात ठेवा. कंपल्सरी चेसिंग असेल याची मात्र नोंद घ्यायची. दोन्ही संघाने चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल. प्रकाश आणि जीवनची जोडी मैदानात जात असताना आपण पाहतोय. सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
ए रव्या बॉल तुम्ही मैदानाबाहेर करा. कुशिवली संघाचा संघनायक आणि जय हनुमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरवाडा संघाचा संघनायक यायचा आपण नाणेफेकीसाठी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहू शकाल. ज्या दोन संघांनी मात्र एक एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले त्या दोन संघामध्ये मात्र या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे यायचं आहे आपण, अन्यथा आपल्या षटकं कमी करण्यात येतील. कुशिवली संघ आणि जय हनुमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरवाडा या दोन संघामध्ये मात्र या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. तर घेऊन चालतो मैदानाकडे ज्या ठिकाणी मात्र सामना. चला सर. तर धावफलकावर धावा लागल्या आता 54 धावा. 53 लागले का 54 होते? 53 बनवले आणि 54 धावांचा लक्ष ठेवलाय. नो चेंडू पंचांनी नो घोषित केलाय. तर या ठिकाणी मात्र आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या नोंदवण्यात यश आलं ते म्हणजे भोस संघाला. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज पाहतोय एक अनुभवी गोलंदाज ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो तो श्रीपाद कडाळीला पाहतोय. इथे मात्र ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न, स्वतःच्या गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र फलंदाज बोईल धावचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतोय. फलंदाज प्रकाश बॅक टू जीवन ना जीवन बॅक टू द पवेलियन डीजे. तर सुरुवात मात्र थोडीशी खराब पाहायला मिळाली. नो चेंडू होता. त्याच्यानंतर मात्र फ्रीट असून सुद्धा धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होणे यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती असू शकते. इथे मात्र अजून एक चेंडू डॉट फेकला जातोय. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज आपण पाहतोय. श्रीपद या गोलंदाजाचा वापर केला जातो. इथे मात्र जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. प्रकाश आणि हरिश्चंद्र वंडाऊंचा फलंदाज हरिश्चंद्रला पाहतोय. तर नाणेफेकी जिंकले या ठिकाणी कुशिवली संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि इथून मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. मलंगडे यांकडनं गोलंदाजी करतोय. श्रीपद कडाळीवर मात्र या ठिकाणी प्रहार चढवला जातोय. वन बाउंस सीमारेषे बाहेर मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं चेंडू जाईल सरळ 4 धावांसाठी. या 4 धावांना मात्र संघाचा श्री गणेशा तर अवंतर धावेने झाला होता आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. पाच धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. पुढचा चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न यशस्वी ठरला. कारण एक चौकाराने मात्र आगाज केला होता हरिश्चंद्रनं आणि त्याला मात्र पुढच्या चेंडूवर शांत केलं. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडू फेकल्यात, 5 धावा सुद्धा खर्च केल्यात. इथे मात्र
लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू दाडलाय. पहिली धाव वेगाने घेतली. एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानेल धनगरवाडी संघ. आणि संघाची सुरुवात पाहायला गेली तर सावध मी म्हणेन, कारण 6 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. P1चं पहिलं षटक होतं. इथे मात्र पुरेपूर फायदा उचलायचा होता, परंतु पहिला गडी स्वस्तात बाद झाल्यानंतर रावचीच्या स्वरूपात जो जीवन बाद झाला तिथून मात्र थोडासा दबाव वाढला होता तो मात्र धनगरवाडी संघावर. आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 6 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. एक गडी बाद अशी सुरुवात मात्र थोडीशी खराब. आणि चांगली सुरुवात मी म्हणेन ती भोस संघाकडनं, कारण एक चांगला गोलंदाज आहे त्यांच्याकडे, ज्याच्या नावाने ज्याने 2 वर्षामध्ये पूर्णतः नवीन संघ बनवला. कारण भोस संघ नव्हता, कासगाववाडीचं प्रतिनिधित्व करायचा तो श्रीपत कडाळी. त्याच्यानंतर मात्र असोसिएशन उदयास आली, तिथून मात्र भोस संघाकडनं भोस संघाची स्थापना मात्र या श्रीपत कडाळीच्या हस्ते करण्यात आली. आणि एक चांगला संघ बांधला मी म्हणेन श्रीपत कडाळीनं. कारण आज मात्र कुठेतरी थोडीशी कमतरता जाणवली अनंत आंबेरची. कारण प्रत्येकाचं वैयक्तिक प्रॉब्लेम असतात, त्यामुळे आज अनंत प्लेइंग 11 मध्ये या ठिकाणी आला नाहीये. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय सुनील. या गोलंदाजाचा वापर केलाय. वर्टीवेंकडनं गोलंदाजीला सुरुवात करेल, कारण आव्हान थोडंसं महागड आहे. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. स्ट्राईकवर फलंदाज हरिचंद्र ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला. पंच ने हेरलं की हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेर आहे. एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 7 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना P2चं षटक 30 सर्कलच्या बाहेर आपण 3 शतरक्षक पाहतोय. एक शतरक्षक मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये तैनात केलाय. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि स्वतः संघाचा संघनायक आहे, त्याच्याकडनं चुका नसतील. श्रीपतने एक चांगला झेल आणि एक सोपा झेल टिपला आणि इथून मात्र हरिचंद्रच्या पारीचा अंत झाला. आणि वैयक्तिक 5 धावांचं योगदान दिलं हरिचंद्रने. आणि 4थ्या क्रमांकाचा खेळाडू या ठिकाणी मात्र खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय रवीला. रवीला आपण पाहू शकाल या 4थ्या क्रमांकावर, कारण जबाबदारी दिली होती प्रकाश जीवन हरिचंद्र यांच्या खांद्यावर या सामन्याची. परंतु 2 फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरलं. तर प्रकाश मात्र त्या ठिकाणी बराच वेळेनंतर मात्र स्ट्राईकवर आलाय. पहिला एक चेंडू पेस केला होता त्याने, तो डॉट निघाला. पुढचा चेंडू सुनीलचा रवीसाठी अक्रॉस द लाईन खेळलाय. चेंडू जाईल. चेंडू मात्र शेवटच्या मोमेंटला स्क्वेअर लेग रिझन मध्ये अडवला जातोय असं वाटलं होतं. जवळजवळ चौकाराच्या दिशेने चेंडू चालला होता, परंतु एका हाताने त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाने अडवण्याचा प्रयत्न केला. आणि अजून या ठिकाणी मात्र 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 54 धावांचा पाठलाग करताना लो फुलटोसा चेंडू मात्र बराच वेळ हवे. क्षेत्ररक्षक स्वतः मात्र चांगला झेल टिपला. जज केला चेंडूला. खूप कॉन्फिडन्सली मी पाहिलं क्षेत्ररक्षकाला, कारण एकदम सिंपल उभा राहिला आणि सिंपल चेंडूला येऊ दिलं आणि शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू गॅदेज केला. एक कॉन्फिडन्सली झेल मी म्हणेन टिपला त्या ठिकाणी मात्र. आणि रवी बाद झाला. तर 5व्या क्रमांकाचा फलंदाज मात्र या धनगरवाडी संघातील सर्वाधिक अनुभवी फलंदाज, जर अनुभव कुणाकडे असेल तर तो रामदासकडे, कारण रामदासला खूप वर्षाचा अनुभव आहे आणि खूप हा खेळाडू बऱ्याच वर्ष या धनगरवाडी संघाचं नेतृत्व करतो आणि त्याला आपण पाहिलंय संघाचा संघनायक म्हणून आपण पाहतोय रामदास कांबडीला. आणि तोच फलंदाज इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल आपण स्ट्राईकवर. धावफलकावर धावा लागल्यात 9 धावा. इथे मात्र मोठा फटका खेळलाय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा झेल होईल का, परंतु प्रश्नचिन्ह होता, त्याला मात्र लगेच उत्तर मिळालं. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय त्यापर्यंत 2 धावा. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावा.
11 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. तर या ठिकाणी मात्र प्रथम उपचार करायचा आहे खेळाडूला. थोडीशी दुखापत झाली, स्प्रे घेऊन जायचं आहे. जर आयोजकांनी तर या ठिकाणी मात्र फलंदाजाला थोडीशी दुखापत झाली होती. या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळायचा होता, जागा बनवली अशी फलंदाजाने, परंतु त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आले दूरवरनं. तोपर्यंत 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा. एक सावध सुरुवात. आवाज पूर्ण तिकडे तुमचाच जातोय. तर चेंडू जाईल सरळ 4 धावांसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावा. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 17. म्हणजे या गोलंदाजाचा विचार केला तर 11 धावांचं षटक फेकलं. डीजे जे जे क्षेत्ररक्षक पडद्याच्या आतमध्ये बसले त्यांना विनंती आहे बाहेर बसायचं आहे. तर कॅमेरामॅनच्या समोरची जी बाईक आहे, धन्यवाद. कॅमेरामॅनच्या समोरची जी बाईक आहे तिचा आरसा फिरवायचा आहे. आरसा व्यत्यय आणतो या ठिकाणी. रिक्षाच्या समोरची स्प्लेंडर गाडी आहे. हा, धन्यवाद, खूप खूप आभार. तर धावफलकावर धावा लागल्यात 17 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रीपत कडाळी. पुन्हा एकदा दुसरा स्पेल, वैयक्तिक दुसरं, सांघिक कोट्यातलं तिसरं षटक. बॅटची कडा आणि फलंदाज बाद. अजून एक फलंदाज बाद होतोय या ठिकाणी. चौथा फलंदाज बाद होईल. प्रकाश बॅक टू द पवेलियन. अतिशय सुरेख झेल टिपला त्या ठिकाणी. इष्टिरक्षक होता काळूराम याने अतिशय चांगला झेल टिपला. कारण जो सलामीला आलेला प्रकाश तो मात्र अपयशी ठरला, कारण संघासाठी एकाही धावेचं योगदान देऊ शकला नाहीये. अपेक्षा होती प्रकाशकडनं धनगरवाडी संघाला, परंतु या ठिकाणी मात्र कौतुक करेन श्रीपतचं. या ठिकाणी मात्र अजून एक चांगला चेंडू फेकला आणि त्या चेंडूवर मात्र अरुणची दांडी गोल केली. ऑन द हॅट्रिकच्या उंबरट्यावर मात्र श्रीपत कडे आपण पाहू शकाल. या खेळपट्टीचा विचार केला तर या खेळपट्टीवर 3 हॅट्रिक संपादित केल्या. 4थी हॅट्रिक नोंदवेल का श्रीपत कडाळे? कारण ऑन द हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे हा खेळाडू. तर 7व्या क्रमांकाचा फलंदाज राहुल गेलाय. रामदास आणि राहुल अशी मात्र जोडी खेळपट्टीवर आहे. बरोबर आहे. मग आता कडक आहे आवाज. सहज बोललो तरी
इथे मात्र अतिशय चांगला डीजे ऑपरेटरचं मी कौतुक करेन आवाज दिल्याबद्दल. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा डीप मध्ये राहिला आणि चेंडू सरळ इष्टरक्षक काळूरामच्या हातात विसावला. खरोखरच इष्टरक्षक काळूरामचं मी कौतुक करेन, कारण ज्या अर्थी त्याने लॉंग काऊ कॉर्नर मध्ये जो झेल टिपला तो अतिशय उल्लेखनीय देखणीय होता. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होईल. चेंडूची बॅटची कडा होती परंतु त्यानंतर मात्र चेंडू सरळ इष्ट्यांवर आदळला आणि अजून एक फलंदाज बाद झाला तो धनगरवाडी संघाचा. डीजे या ठिकाणी मात्र एका पाठोपाठ एक धक्के लागलेत या धनगरवाडी संघाला. कोणताही फलंदाज मात्र या ठिकाणी जबाबदारी घेत नाही या सामन्याची. थोडे भागीदारी बनवावे लागतील या स्पर्धेमध्ये. या टिकून राहायचं असेल तर इथे मध्ये बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने चेस केलाय आणि सोपा झेल पूर्ण तयारीत होता क्षेत्ररक्षक, परंतु शेवटच्या मोमेंटला थोडस जजमेंट चुकलं आणि हा चेंडू मात्र जमिनीला दान होतोय नोमॅन्स लँड मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या. या दोन धावा धावपलकर धावा लागला ते 19 धावा. षटक क्रमांक तिसरं संपलं आणि 3 षटकाच्या संपतीनंतर संघाची धावसंख्या धावपलकावर फक्त आणि फक्त 19. म्हणून श्रीपत कडाळीनं मात्र 2 धावांचं षटक फेकलं. काय आपल्यातून गोलंदाजी केली या गोलंदाजानं डीजे. तर 18 चेंडूंचा खेळ संपला. 18 चेंडू मध्ये धावपलकावर धावा लागला फक्त आणि फक्त 19. धावा लावल्यात. समीकरण मात्र या ठिकाणी आलंय 12 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय. 12 चेंडू 35 धावा समीकरण थोडस महागड आहे. इथून मात्र मोठे फटके येणे खूप गरजेचं असेल, कारण इथून या स्पर्धेमध्ये आपलं जर आव्हान टिकवायचं असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल ते धनगरवाडी संघाला. आणि इथून जर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं असेल तर चांगली गोलंदाजी करणे अपेक्षित असेल या भोस संघाला, कारण सामना थोडासा वरचढ ठरत चाललाय सामन्यामध्ये हा भोस संघ. कारण 12 चेंडू मध्ये 35 धावा म्हणजे विचार केला तर 17.50च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. लो फुलटोसा चेंडू मात्र चेंडूला पाहिजे तसा भिरकवून देता आलं नाहीये. पहिली धाव वेगाने घेतली कार्पेटच्या माध्यमातून. चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातंय. डावखुरी हाताचा फलंदाज होता, कव्हर मध्ये चेंडूला खेळून काढलं आणि या 2 धावा, या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावपलकर 21 आणि आता समीकरण येणारे 11 चेंडू आणि 33 समीकरण. 11-33 समीकरण मात्र या ठिकाणी पाहतोय. लो फुलटोचा चेंडू, ताकदीचा वापर मात्र कमी पडला आणि अजून एक सोपा झेल सोडला जातोय.
क्षेत्ररक्षक तोच होता, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी भरत. याच्याकडनं 2 झेल या ठिकाणी मात्र ड्रॉप होत आहेत. एक सोपा झेल प्रयत्न करतो हा क्षेत्ररक्षक, परंतु त्याला यश लाभत नाहीये. आणि एक एक दिवस असतो, एका एका खेळाडूचा तो दिवस नसतो. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चालून गेलाय. आता मात्र फलंदाज बाद होईल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 23 धावा. समीकरण येऊन टेपलंय या ठिकाणी. मात्र या धनगरवाडी संघापुढे 9 चेंडू 23 धावांचं समीकरण. तर स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय सुनीलला, तर नॉन स्ट्राईकला शंकर आलाय. 8व्या क्रमांकाचा फलंदाज. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. या ठिकाणी तू मै पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र अचूक फेकी आली होती. परंतु या ठिकाणी थोडस जजमेंट चुकलं मी म्हणेन श्रीपत कडाळीचं, कारण ही धावचीची संधी होती. 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. तर येणारे 8 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. येणारे 8 चेंडू 29 धावा. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे पंच आमच्याकडे या ठिकाणी दर्शवताना. या दुपारच्या सत्रामध्ये मात्र पंचांना कवायत करण्याची संधी मिळाली. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय स्वतः आयोजक रवी हिरवे आणि दुसरे पंच विलास हवाले. 8-28 समीकरण बदललं, 7-28 झालं. सामन्यावर मात्र पकड मजबूत केले भोज संघानं, कारण इथून सामना जिंकणे थोडस अवघड होत चाललंय ते धनगरवाडी संघासाठी. अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र डीप मध्ये राहिला आणि षटक क्रमांक 4 संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा. तर 6 चेंडू मध्ये 28 धावांची गरज असेल. डीजे धावफलकावर धावा लागल्यात 26. 6 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. तर 6 चेंडू 28 धावांची गरज आहे. इथे मात्र चेंडूला खोदून काढलंय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 28 धावा. समीकरण मात्र 5-26 बनलं. एकेरी आणि दुहेरी धावेने काही फरक पडणार नाहीये या भोज संघाला. सामना जिंकायचा असेल. 2 चेंडू झाले, क्षमा असावे, लक्ष नव्हता. 4 चेंडू मध्ये आता 26 धावा बनवायच्या आहेत. अजून एक डॉट चेंडू. शंकर स्ट्राईकवर आपण पाहतोय शंकरला.
आता मात्र 3 चेंडू आणि 26 जवळजवळ विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या उंबरठ्यावर आहे हा भोज संघ. मोठा फटका फोडायचा होता. ना डायरेक्ट हिट करायचा होता. 2 धावा. या 2 धाव्याने फक्त विजयामध्ये अंतर कमी होईल, हरण्याचा अंतर कमी होईल. शेवटच्या 2 चेंडूपासून 2 चेंडू शेवटचे एक अवांतर धावा आली. धावफलकावर धावा आपण पाहतोय. क्लीन बोल्ड. अजून एक फलंदाज बाद होईल. शेवटचा चेंडू आहे तर फलंदाज पाठवायचा आहे. शेवटचा चेंडू असेल. मॅच मात्र जिंकले. या ठिकाणी मात्र सामना संपला. सामना जिंकलाय तो भोज संघाने. भोज संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल धनगरवाडी संघाचे मनपूर्वक आभार. आणि दोन्ही संघांना मात्र पुढच्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक. त्यापुढील होणारा सामना कुशिवली बनाम चिखलोली ठाकूरपाडा म्हणजे आयोजक विपक्ष पाहुणे असा हा सामना आपण पाहू शकाल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मात्र 4 षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे.